तर कशा आहात? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझा हातचा व्हिडिओ मी बनवत आहे. तो कोणावर बनवत आहे? ओ माय गॉड, कोणावर बनवत आहे तुम्हाला माहीत नसेल तर नक्की व्हिडिओ पहा पूर्ण. आणि जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे बाजूला बैल आहे त्याला घंटा आहे तो दाबा, थोडा थोडा काही पण करा, पण सबस्क्राईब करा, ठीक आहे ना? तर आजचा जो माझा व्हिडिओ आहे आपल्या आवडत्या सुपरस्टार गर्ल आहे. सुपरस्टार माझ्यासाठी सुपरस्टार नाही, पण पुष्कळ अंधभक्त आहे त्यांच्यासाठी ते सुपरस्टार आहे. तर या सुपरस्टारवर यायच्या अगोदर ज्या वहिनीवर येते आणि त्या वहिनीवर यायच्या अगोदर माझ्या दादावर येते. तर बरं मंडळी, तुम्ही परवाशी रबडीचा मोदक पाहिला का? तर काय झालं मैत्रिणींनो, कालच्या ज्यामध्ये मला सांगायला मी विसरले. आणि माझे जे आवडते सबस्क्रायबर आहेत, माझे चांगले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मला आठवून दिलं की ताई तू आहे ना त्या रबडीचा मोदक विषयी बोलायला विसरली. हो, जेव्हा ना माझ्या दादाने तो व्हिडिओ अपलोड केला होता रबडीचा मोदक, म्हणजे रबडी मोदक अपलोड केला होता, तर मी विचार केला की चला बघूया दादाने ती रबडीची मोदकची रेसिपी कुठून धापली आहे म्हणून. तर नाही तर ढापतो, ते खरं आहे, हो ढापतो तो, ते व्हिडिओ सगळं ढापतो, पण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करतो आणि तोच पडतो. ठीक आहे. तर काय झालं की ती क्रिएटिव्हिटी नडली त्यात. का नडली? कारण रबडीचा जो मोदक केला होता त्याच्यामध्ये जे मोदक असतात ते डायरेक्ट त्यांनी तयार केलेल्या रबडीमध्ये टाकले, आणि रबडी पण एवढी पातळ होती, म्हणजे स्विमिंग करण्यासारखी होती. तर ॲक्च्युली रबडी एकदम घट्ट व्हायला पाहिजे, आणि जो मोदक असतात ते शिजवायला पाहिजे, म्हणजे बॉईल काय म्हणतात ते, मोमोजचे भांडी असतात किंवा असं काही भांडी असतात ना, इडली पात्र किंवा ढोकला पात्र, याच्यामध्ये ते शिजवायचे असतात. तर ते न शिजवता ह्याने शाणपती करून ते रबडीची मोदक काय केले, रबडीचे मोदक बनवले, ते पण मोदक न शिजवता. जे नंतर शिजले असतील, पण काय भरोसा काय झालं असेल त्याचं मला समजत नाही. मैदा फुटून गेला असेल, म्हणजे मैद्याची जी पारी केली होती ती हे झाली होऊ शकते त्याच्यामध्ये, कारण शिजलेला हे जर मग त्या रबडीमध्ये टाकलं असतं तर तो मोदक फुटला नसता. पण बघायचं आता काय झालं आहे, काय आपल्याला माहीत नाही. तर हा विषय जरा मला सांगायचा होता म्हणून तो विषय मी सांगितला. दुसरा विषय, काल टोमलीच्या बहिणीचा व्हिडिओ आला आणि मला जाम डोकं सटकलं. ह्या लोकांचं प्लॅन आहे, ह्या लोकांचं सगळं काय आहे, प्लॅन आहे. आणि हे जे प्लॅन आहे याच्यामध्ये चॅनल कसं ग्रो करायचं आणि चॅनल कसं वाढवायचं, तुमच्या नात्यामध्ये खोटेपणा दाखवून आणि नात्यामध्ये भांडणं दाखवून यूट्यूबवर आणून ते लोकांनी बघून, लोकांना असे भांडणाची एवढं पुष्कळ आवडतात. जिथे भांडणं नसेल ना, आता समजा उद्या दादा उठला आणि बोलला की मोहिनी शेणेने असं केलं, मोहिनी, तर ताबडतोब माझं चॅनल पळायला लागेल. ठीक आहे. तर असं आहे. तर त्याच्यामुळे असंच काय भांडणं झाली तिकडे, आणि तिने तो व्हिडिओ शूट केला आणि तिला काय काय बोलली, असं तसं बोलली. त्याच्यानंतर कालचा जो व्हिडिओ मी बघितला, मी एकदम शॉक झाली आणि जाम शिव्या आल्या माझ्या तोंडामध्ये. एवढ्या शिव्या आल्या ना की तुम्ही विचार नाही करू शकत, एवढ्या शिव्या आल्या. त्याच्यामध्ये कोणीतरी त्या मॅडमला म्हणजे सांगितलं की तू आहे ना तिच्या जीवावर चॅनल काढलं आहे. तर ती बोलती नाही, मी कशाला तिच्या जीवावर काढलं, जर मी गप्प बसली असती तर माझे सबस्क्रायबर आले असते का, माझे सबस्क्रायबर वाढले असते का, असं ती बोलली. ठीक आहे. तेव्हा ती म्हणते ते आमचे फॅमिली मेंबर आहेत. ओ माय गॉड, मग जर फॅमिली मेंबर असतं ना तर लग्नाला पण जायला पाहिजे होतं, ते सासूकडे ढुंकून बघायला नको पाहिजे होतं. तुझ्या नवऱ्याच्या भावाचं, म्हणजे तुझ्या दीराचं लग्न होतं, दीर म्हणतात ना, हो त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, तर लग्न होतं. फॅमिली असती ना तर तू गपचूप त्या फॅमिलीच्या लग्नाला जायला पाहिजे असतं. मुलाला कोण पण बोलतात, फॅमिलीमध्ये मुलाला लहान मुलं असतील तर बोलतच असतात, जसं तुझा मुलगा बघ रडतो, असं आम्ही पण बघितलं आहे. मुलं रडतात तर ॲडजस्टमेंट करता येते, पण ते मुलाला बोलून तुम्ही त्या मुलाला त्या तुमच्या फॅमिली मेंबरने सांगून आणि तुम्हाला लग्नाला नाही बोलवलं म्हणून तुम्ही ते कर्ज केलं, ते एकदम चुकीचं आहे. फक्त तुम्ही दोष दाखवला टोमलीचा, बिचाऱ्या टोमलीचा. नाही, ती पण पक्की चॅप्टर आहे तिचं, तर आता मी काढते. थांबा तिथे एक विषय ना एवढा मोठा सापडला आहे ना. तर बघा आता आज माझ्या चॅनलवर आहे पहिला, नाहीतर मला बोलतात तू काय म्हणत्या, सबस्क्रायबर लोक म्हणतात की तू ना असं करते, तू हिचं कॉपी करते, तू तिचं कॉपी करते. तर बघा आता, मी जे सांगते ते कान उघडून ऐका. तर गांजा ॲप
गांजा ॲपमधून या टोमलीने काय सांगितलं होतं की एकदम छान प्रकारे शिकवतात मॅथ्स. गांजा ॲपमध्ये छान करून शिकवतात. माझ्या प्रकारे 50-60 हजार काहीतरी आहे त्यांचा फीज, असं मी ऐकलं आहे. आणि 50-60 हजार द्यायचे त्या लोकांना. आणि आता तर फ्रीचं काहीतरी 10 दिवसाचं आणि 100 लक्की मेंबर्स कोणी म्हणजे ते निवडणार असं म्हणतात ते. पण हिने तर अगोदरपासूनच जॉईन केलं आहे. आणि ही म्हणते मी माझ्या मुलांना पण शिकवलं आहे. मग हिने पण त्या काय बनोजचे पैसे दिले असतील, कारण ही काही कामात नाही आहे माकडतोंडी. ही कामाला जात नाही. जातो तो बैल, बायकोचा बैल मन्या, तो जातो. सो आता काय झालं आहे, मॅडमच्या मुलीला, मोठ्या मुलीला शाळेमधून किती 7 काय आले होते, चीट्स आल्या होत्या आणि मल्टिप्लिकेशनच्या होत्या. त्याच्यातली एक मल्टिप्लिकेशन दाखवली मॅडमने. 11 त्रिक किती होतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. 11 त्रिक 36, 11 3 किती होतात, किती होतात 33. तर नवीन शोध लावला आहे टोमली मॅडमने, 11 त्रिक 36. तिथे कॉम्प्लिकेट होतं. आता ती किती बिल आहे मला माहीत नाही, असेल ती. बट माझा मुलगा जेव्हा ना दुसरीला होता ना, तेव्हा त्याला सगळे बायहाट 15पर्यंत त्याला बायहाट होते. कारण त्याला माझी सासूबाई शिकायची नाही. ते काय कुठलं ॲप, ते गांजा ॲपमधून काय मला माझ्या सासूने शिकवलं नव्हतं. त्याला माझी सासूच त्याला बसवायची छानपैकी काय म्हणतात टेबल्स. जर मला किचनमध्ये काम असेल तर माझे सासूबाई त्याला शिकवायच्या मॅथ्समध्ये टेबल्स सगळं. कारण माझ्या नवऱ्याला पण तेव्हा शाळेमध्ये ना रँक आला होता टेबल्सचा, 1st की 2nd स्टँडर्डमध्ये. तर मला माहीत होतं की माझ्या सासू चांगल्या शिकवतात टेबल्स. त्यांनी त्याला छान करून शिकवलं होतं. तर असं गांजा ॲपमध्ये जाऊ नका. ते गांजा ॲपमधून शिकवतात ते असं गांजा घालून शिकवतात मला वाटतं. त्याच्यामुळे जे तुम्ही कोणाला अशा फालतू यूट्यूबर्सचं, अरे ती बाई ती चीट घेऊन बसली आहे समोर, असं उघडून ती चीट दाखवते आणि त्याच्यामध्ये ते बघते तरी ती सांगत नाही. म्हणते मी लास्टला चेक करते. अरे बाबा तिथे लोकांना दिसतं क्लिअर, तू पण बोलायला पाहिजे. अरे बाबा अगं बाळा 11 3 किती, असं तू विचारायला पाहिजे होतं तिला. तर ते नाही विचारत. तिला काय हवं होतं, शूटिंग व्हिडिओ अपलोड करायची घाई. मग अशा गांजा ॲपमध्ये तुम्ही म्हणजे एवढं छान प्रमोशन केलं तुम्ही तुमच्या गांजा ॲपचं की मी सांगू नाही शकत. गांजा ते मला वाटतं ते गांजा ॲपवाले गांजा घेऊनच शिकवतात. त्याच्यामुळे 11 3 33 नाही, 11 3 36. वाह, टप्प्याचा भाऊ आहे वाटतं तो गांजा हे आमचा दुसरा मेळ्यामध्ये फिरलेला. कारण टप्प्याचं पण मॅथमॅटिक्स वीक आहे. सॉरी. आणि काय बोला, बाकीचं काय नाही मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. मी कधी एवढी एक्सायटेड होते ना, तुम्ही म्हणजे विचार नाही करू शकत, एवढे एक्सायटेड होते. आणि जर अजून काही पॉईंट्स असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज लई भारी गार्डन क्लीन झालं. गांजा ॲपचं मॅच बघून मी तर थक्क पडली. आणि करा जरा प्रमोशन गांजा ॲपचं, ठीक आहे. तर जर तुम्हाला पण गांजा ॲप हवं असेल तर जाऊन काय सबस्क्राईब करा तिथे सबस्क्राईब नाही हो गांजा ॲपला. मग शिका तिथे आणि त्यांची चूक दाखवा की तुमचे जे स्टुडंट आहेत हे असं काय म्हणजे शाळेमध्ये तुम्ही शिकवतात काय आहे, असं बसायचं आणि गांजा ॲपमध्ये बसायचं. तिथे छान करून शिकवतात आणि मॅथची वाट लावली बाबा रे बाबा. 11 3 36 करून टाकलं. तुमच्याकडे बोलता मी ओट चावून म्हणजे ओट बघा कसं झालं मैत्रिणीनं. एवढं मी काय म्हणतात मध्ये घुसून जाते ना कुठला व्हिडिओ बनवायचा असेल काय म्हणजे कधी मला लिहून ठेवावं असं लागतं. पण कधी माझ्या मनात जे येतं मी बोलून टाकते, जे खरं असतं ते, बरं का. आज तर प्रूफ तुम्हाला नक्की भेटेल, तिथेच भेटेल चॅनलवर. माझ्या चॅनलवर मी टाकणार नाही कारण माझ्या सबस्क्रायबरांना माझ्यावर भरोसा आहे. 11 3 किती मला कमेंटमध्ये सांगा. 36 लिहिलं ना तर मला कळेल तुम्ही गांजा ॲपमधून शिकून आलाय. त्यासाठी गांजा ॲप गांजा
एक तर माझ्या नशिबात गांजा आहे आणि हा एक आता गोंजा आहे पालेला आहे, तर काय करायचं. तर बाबा एक गोंजा आहे, एक गोंजा है. दोनों गोंजा को मैंने आज रोस्ट कर दिया. गोंजा. बाकीचं काय नाही म्हणते. व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर करा. आणि 9×3=37, सॉरी 9×3=27 37. अरे मी गोंजा ॲपमधून नाही गेली दे. गोंजा हो 9×3=27 आणि ती रिंतिक 9, ते तेवढं माहिती आहे मला. या लोकांचं मॅच बघून मला पण मॅच चुकलं. अगं टोंबली, जरा ते मॅच चेक कर पहिलं. असं बघताना जशी चीट दाखवते ना, तर पहिलं ते काय शूटिंग करताना कर, नंतर वांज आहे तुला तुझं स्पॉन्सरशिप काढून टाकेन आणि बोलेल जेवढं दिलं आहे त्याचे डबल मला परत दे. त्यासाठी जे काही आहे ना ते सुधार लवकर लवकर, तर तुझा गुवांजा करायचा टाईम येऊन जाईल. बाकीचं काय ना मैत्रिणीनं, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. बाय बाय.